20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि हा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आता सुरू झालेला आहे। आतापर्यंत देशाच्या गृहमंत्र्यांनी अधिवेशनात हजेरी लावलेली नाही। 20 तारखेला दिल्लीमध्ये उसळलेल्या आंदोलनानंतर देशातला मूड काहीसा बदलला। सर्व स्तरातनं सरकारला प्रश्न विचारले जाऊ लागले। पंतप्रधान, गृहमंत्री आणि संसद सत्रात येऊन त्याची उत्तरं द्यावी याची मागणी व्हायला लागली। मात्र 2 आठवडे झाले तरी गृहमंत्र्यांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यांना फिरकावंसं वाटलं नाही। हे कशाचं प्रतीक म्हणायचं? हे योग्य आहे का? अमित शहा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील असं आज सरकारकडनं सांगण्यात आलंय, पण कधी त्यांच्या उत्तरांनी समाधान झालं नाही तर त्यावर प्रतीक्षा प्रतिप्रश्न करायची संधी मिळणार का, की हा मोनोलॉगच असणार आहे? या सगळ्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे बालाजी गाडे मला दिसतात, त्यासोबत भाजपचे विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत आणि पुढारीच्या मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत काही वेळातच असतील। मी सुरुवातीला जाईन विनायक आंबेकर यांच्याकडे। आंबेकरजी, मुद्दा असा आहे की संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामधले पहिले 2 आठवडे होऊन गेले, शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि देशभरामध्ये कशा पद्धतीने वातावरण ढवळून निघालं हे सगळेजण बघतायत। पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत, मात्र या सत्रामध्ये एकदाही आपले गृहमंत्री फिरत नाहीत। राजधानीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असताना सुद्धा, त्या संदर्भातले प्रश्न असताना सुद्धा संसदेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते येत नाहीत। असं का होतंय? हे योग्य आहे का? नाही येत ना, आवाजच येत। आंबेकरजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? अजिबातच येत नाही, काहीच कळत नाही। ठीक आहे, आपण आंबेकरजींकडे पुन्हा एकदा जाऊया। ऑडिओ रिस्टोर झाला की बालाजी गाडे, बालाजी, आपण ह्या सगळ्या मुद्द्याकडे कसं बघायचं? म्हणजे आज मला जर मी चुकत नसेल तर प्रियंका गांधी आणि विरोधकांनी आज आंदोलन सुद्धा केलेलं आहे संसदेबाहेर। देशामध्ये विद्यार्थ्यांचं इतकं मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण देशातला जनसमुदाय, विद्यार्थी, युवा वर्ग रस्त्यावरती उतरून पेपर फुटीच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने जेव्हा आंदोलन करत होता, त्यांच्यावरती बेछूट पद्धतीनं गोळीबार करण्यात आला, पॅलेट गन चालवण्यात आल्या, लाठीबार करण्यात आला, महिलांना मारण्यात आलं, मुलींना अश्लील पद्धतीनं पोलिसांनी मारहाण त्या ठिकाणावरती केली आणि या देशाचे गृहमंत्री स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे हे डुप्लिकेट चाणक्य लोकसभेमध्ये, संसदेमध्ये येऊन बोलायला सुद्धा घाबरत आहेत। याचाच अर्थ या देशामध्ये त्यांनी जो अन्याय आणि अत्याचार केलेला आहे त्याचं उत्तर या लोकांना देण्यासाठी, भारतीयांना देण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे आणि ते घाबरलेले आहेत। त्यांची हिंमत नाही आहे विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची, देशाच्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची। आणि जे जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केला, तो अत्याचार त्याला कशा पद्धतीनं एक्सप्लेन करायचं हे त्यांना कळत नसेल म्हणून घाबरलेले अमित शहा, ज्यांनी या देशातल्या आंदोलन चिरडल्याचा प्रयत्न केला, त्या अमित शहांची हिंमत होत नाहीये। बरं, मृणाल मॅम आहेत आपल्यासोबत। मृणाल मॅम, अमित शहांचं संसदेच्या सत्रामध्ये न फिरकणं याचा अर्थ काय काढायचा? तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाहीये। मला पुन्हा एकदा बालाजींकडे जायचंय। बालाजी, विरोधक जंग पछाडताय। आज सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही काही घाबरणारे नाही आहोत, आम्ही बॅकफूटवर जाणारे नाही आहोत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण जेव्हा केव्हा हे गृहमंत्री उत्तरं द्यायला येतील, तुम्हाला असं वाटतं की हा संवाद असेल की मोनोलॉग असेल? अजिबात संवाद असणार नाही। संवाद आणि भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही नेत्याचा काहीच संबंध नाही आहे। त्यांना जे त्यांच्याकडनं स्क्रिप्ट तयार करून आणलेली असते ती स्क्रिप्ट ते सांगतात। आज आपण जर बघितलं नम्रताजी, कुठल्या मुद्द्यावरती देशाच्या गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं? आज मणिपूरमधला अत्याचार असेल किंवा देशाच्या सर्वच भागामध्ये विविध ठिकाणावरती महिलांवरचे अत्याचार असतील, युवकांवरचे असतील, आदिवासींवरचे असतील, दलितांवरचे असतील, अनेक अत्याचार होत आहेत। अगदी हाथरससारख्या घटना करणारे लोक किंवा जे कुलदीप सिंग सेंगर सारखे लोक हे त्यांच्या पक्षातली आहेत स्वतःचे, त्यामुळं गुन्हेगारांचं पूर्ण पवित्रता करून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये आश्रय देणारा अमित शहांचा पक्ष आहे। त्यामुळं हे सगळं जे काही देशामध्ये चाललेलं आहे ते सत्ता आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ही सगळा गोंधळ आणि अत्याचार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। नंबर 1। नंबर 2, अमित शहांचं काय? देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी किती वेळेस आले? एकदा तरी आले का? एक वेळेस पहिल्या दिवशी येऊन गेले, त्या दिवशीचं भाषण ठोकून गेल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस देशात इतके ज्वलंत मुद्दे चाललेले आहेत। आज आसाम पूर्ण बेचिराग पावसामुळे झालेला आहे,
विद्यार्थ्यांचा जेनजीनचा मुद्दा चाललेला आहे, पेपरफुटीचा विषय चाललेला आहे, बेरोजगारीचा विषय चाललेला आहे, महागाईचा, किती असंख्य प्रश्न देशाच्या समोर उभे आहेत. पण देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरायलेत, 550 कोटी रुपये त्यांच्या दौऱ्यावरती झाले, पण ते यायला तयार नाहीयेत संसदेमध्ये. म्हणून आज विरोधी पक्षांनी राहुल गांधी असतील, प्रियंकाजी गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाने साहजिक आहे हा प्रश्न आज विचारला जातोय, कारण तिसरा आठवडा आहे तरी सुद्धा गृहमंत्री आहेत कुठे, हा प्रश्न साहजिक विचारला. संसद सत्रात अमित शहा यांची अनुपस्थिती आणि त्या अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न. विनायक आंबेकर आहेत. आंबेकरजी, मुद्दा असा आहे की 2 आठवडे संसद सत्राचे झाले, शेवटचा आठवडा सुरू आहे आणि अजूनही गृहमंत्री संसदेमध्ये दिसत नाहीयेत, प्रश्नांची उत्तरं द्यायला समोर येत नाहीयेत. काय कारण असावं? हे योग्य आहे का? बेसिकली अमित शहा हे संसद भवनातच असतात. हे खासदार जे विरोधी पक्षाचे आहेत हे कुठल्याही संसदेचं नियमानुसार चालणारं काम चालू देऊ नये अशा मनस्थितीचे आहेत. त्यांनी गेल्या 16 सत्रामध्ये प्रश्नोत्तराचा तास होऊ दिलेला नाही. पहिले काही दिवस अमित शहा संसदेमध्ये उपस्थित होते, ते आपल्या कार्यालयामध्ये कार्यरत होते आणि किरण रिजिजूंनी फ्लोअर ऑफ द हाऊस असं सांगितलं की तुम्ही नुसत्या घोषणा देऊन पळून जाता, परंतु माननीय अमित शहा हे रात्री उशिरापर्यंत इथे बसून देशकार्य, देशाची सेवा करत असतात. त्यामुळे अमित शहा तिथे आले नाहीत वगैरे हे सगळं खोटं आहे. नंतर त्यांनी लक्षात घेतलं की विरोधी पक्षांना कोणतीही चर्चा करायची नाहीये, त्यांना फक्त गोंधळ घालायचा आहे आणि आता सर्व प्रश्न जे काही त्यांना मांडायचे ते तयार आहोत आम्ही चर्चेला, असं आज 2:05 किरण रिजिजूंनी सांगितलं, 2:23 जगदंबिका पाल यांनी सांगितलं आणि त्यानंतर 2:27 या 25 मिनिटं हे गडबड करतायत असं बघून हाऊस ऍडजॉर्न करण्यात आलं. याच्यात चूक कुणाची आहे? अमित शहाची नाहीये, याच्यात चूक विरोधी पक्षांची आहे. त्यामुळे अमित शहा आजही म्हणतायत की तुम्ही या चर्चेला, फक्त जसं गेल्या वेळेला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळेला नरेंद्र मोदी उत्तर द्यायला उठल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन सभात्याग करून निघून गेले, तसं जाऊ नका. किरण रिजिजू म्हटले की धीरज रखो, सुनने की तयारी रखो. आज अमित शहा तयार आहेत. आमचं आव्हान आहे की उद्या सकाळपासून अमित शहा तिथे उपस्थित राहतील, तुम्ही या आणि चांगली चर्चा करा. मला बालाजी गाडे यांच्याकडे यायचंय. बालाजी, तयार आहेत विरोधक याच्यासाठी? मॅडम, मला हे फार हास्यास्पद उत्तर वाटलं भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं. अहो, विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून संसदेत आहे, संसदेच्या बाहेर आहे आणि आम्ही कंटिन्यू त्या ठिकाणावरती या सगळ्या विषयावरती चर्चा झाली पाहिजे याची मागणी आम्ही पहिल्या दिवसापासून करतोय. पण पळ काढण्याचं काम कोण करतंय? अमित शहा करतायत, नरेंद्र मोदी करतायत, कारण त्यांना तिथं येऊन समोर उत्तरं देण्याची हिंमत होत नाहीये. म्हणून घाबरलेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी मध्ये संसदेत येण्याची हिंमत, आणि काय म्हणतायत, हिंमत केली नाही त्यांनी संसदेच्या मध्ये येण्याची आणि तिथे येऊन बसतायत, रात्र बसतायत. म्हणजे नेमकं काय करतायत? कुठं बसतायत? सभागृहात का येत नाहीत? त्यांना काय तिथं कारकून म्हणून बनवलेलं नाही? अमित शहा कारकून नाही आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत. सभागृहामध्ये येऊन लोकांच्या प्रश्नांची उत्तर देणं हे त्यांचं काम आहे, उत्तरदायित्व आहे. ते का देत नाहीत? वेळेला जे प्रश्नोत्तराचा तास होऊ देत नाही त्यांनी प्रश्न, तुम्ही घाबरताय कशाला? एवढं घाबरताय कशाला विरोधी पक्षाला? वेडेपणा आहे, लोकांना कळतंय. 16 दिवस तुम्ही प्रश्नोत्तराचा तास का होऊ दिला नाही याचं उत्तर द्या. अहो, तुमचा अध्यक्ष तुमच्या ताब्यामध्ये आहे, वाटेल त्या पद्धतीनं. ऐका ना, ऐका, तुमचे अध्यक्ष, लोकसभेचे माननीय अध्यक्ष वाटेल त्या पद्धतीनं विरोधी पक्षातील लोकांना वाटेल तेव्हा थांबवतात आणि असंसदीय भाषा वापरली तरी सत्ताधारी पक्षातील लोकांना थांबवत नाहीत. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्हाला लोकसभा आणि संसद चालवता येत नाही, हे तुम्ही मान्य करा ना. अमित शहा घाबरलेले आहेत, नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत, त्यांची हिंमत नाहीये समोर येऊन प्रश्नांचं. येऊया आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया पुन्हा या मुद्द्याकडे. मृणाल मॅम, अमित शहा संसदेमध्ये फ्लोअरवर येत नाहीत, विरोधकांची तक्रार आहे आणि सत्ताधारी म्हणतात ते संसदेत आहेत पण विरोधकच ऐकायला तयार नाहीयेत. नेमकं याच्यातलं खरं काय मानायचं? म्हणजे अमित शहा फ्लोअरवर दिसत नाहीयेत हे तर व्हिज्युअल सत्य आहे. नम्रता, आपण एक यात लक्षात घेतलं पाहिजे, गेल्या कित्येक वर्षांनंतर म्हणजे गेल्या 12 वर्षांनंतर विरोधी पक्षाला कुठेतरी सत्ताधारी पक्षाला यावेळेला नमवता आलाय धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे. नीटचा जो पेपर फुटला आणि युवकांच्या क्षोभाचं रूपांतर जे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत झालं, त्याचं विरोधकांना आता जाणीव झालेली आहे की वारं जर बदलत असेल
तर याच अधिवेशनापासून आपण आपल्या आक्रमकतेला सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पुरेसा नाही, तर आता थेट अमित शहांचा राजीनामा मागू, जो काय लाठीमार झाला त्याबद्दल आवाज करू, अशा प्रकारची रणनीती अंमलात आणली गेली. खरं तर नरेंद्र मोदी हे संसदेत फारसे येत नसले तरी अमित शहांना कामकाजात सहभागी व्हायला आवडतं, त्यांना भाषण द्यायला आवडतं. फक्त विरोधकांना सध्याच्या वातावरणाचा जो काय फायदा घ्यायचा आहे तो फायदा घेताना त्यांना ऑप्टिक्स देणं गरजेचं वाटतंय. ऑप्टिक्सवर राजकारण चालायचे हे दिवस आहेत असं विरोधी पक्षांना वाटायला लागलंय, त्यामुळे ते आंदोलन करायला लागलेले आहेत. अशा वेळेला खरं तर काय असतं, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष बाजू बदलत असतात. अरुण जेटलींनी एकदा विरोधी बाकांवरून सांगितलं होतं की कामकाज चालवणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे. खरं आहे ते. त्यामुळे सत्ताधारी पक्ष कुठेतरी किरण रिजिजूंच्या माध्यमातून या चर्चा करा असं सांगतोय. पण त्याच वेळेला मला असं वाटतं विरोधी पक्षांचं राजकारण जे यावेळेला बाळसच धरलं नाहीये तर टवटवीत तरुण आणि ताजं झालंय, त्यांना असं वाटतंय की आता अमित शहा यांचाही राजीनामा मिळाला तर ती आपली मोठी जीत होईल. जीत से भला कुछ नाही अशा भावनेत विरोधक आहेत. खरं तर संसदेच्या प्रश्नोत्तरांचे तास वाया जाणं हे वाईट आहे, पक्ष सत्तेत कोणताही असो. आता केवळ काही दिवस राहिलेले आहेत या अधिवेशनाचे. जसं आपण आता सांगितलं, या अधिवेशनात कुठेतरी सीमांकनाचं बिल ऐन वेळी आणून अमित शहा एक शेवटची कुरघोडी करायचा प्रयत्न करतात का, अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जाते. युवकांचं आंदोलन असेच करण्यात सरकार कमी पडलं हे सत्य आहे. लाठीमार झाला, त्यातलं पॅलेट गन्सनी मारणं हे गरजेचं नव्हतं, अनाठाई होतं, याबद्दलही जनतेच्या मनात एक सहानुभूती आहे. जनता सरकारच्या याबाबत बरोबर नाही. पण म्हणून अमित शहा हे काही कम्प्लिटली छोटे नेते आहेत अशातला भाग नाही. पश्चिम बंगाल मधल्या जयानंतर होणारं हे जे संसदेचं अधिवेशन आहे ते युवकांच्या आंदोलनात वाहून गेलंय आणि त्यामुळे अमित शहा कुठेतरी येत्या काही दिवसात संसदेत येतील आणि ते विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील आणि काहीतरी तेरे नैले पे मेरा दहला अशा पद्धतीचं काही करतील की काय अशी शक्यता आज माझ्या मनात आहे. मुळातच या सत्ताधाऱ्यांना संसदेचं अधिवेशन फारसं आवडत नाही. मृणाल मॅम, माझा ह्याच्यामध्ये एक छोटासा मला एक साधा पत्रकार म्हणून जो प्रश्न पडतो, युआर मोर सिनियर, महाराष्ट्राचं आपण एक तुलनात्मक उदाहरण घेऊया. महाराष्ट्राचं जेव्हा अधिवेशन असतं, राज्यातले मुख्यमंत्री ज्या फ्रिक्वेंटली फ्लोअरवरती आपल्याला दिसतात, जेव्हा देशाचं अधिवेशन असतं, मी पंतप्रधान म्हणून समजू शकते, पण देशाच्या गृहमंत्र्यांनी किमान थोडीशी फ्रिक्वेन्सी दाखवायला हवी सभागृहात दिसायची. खरं तर अमित शहांनी सभागृहात येऊन बसायला हरकत काहीच नाही आहे. उलट पक्षी मी तुमच्या बरोबरच आहे की त्यांनी येऊन बसायलाच हवं. पण ते येऊन बसले तरी विरोधक कामकाज चालू देणार आहेत का, हा आजचा प्रश्न आहे. सरकारची चूक झाली आहे त्याबाबत काहीही कोणीही मखलाशी केली तरी त्यांनी फारसं काही साधणार नाही आहे. पण आता विरोधक वेगवेगळ्या चर्चांना सामोरं का जात नाही. खरं तर अत्यंत उत्तम बोलतायत आपले दोघही प्रवक्ते. या सगळ्यात एक अतिशय महत्वाचा प्रश्न अजून चर्चेला आला नाही, तो राम मंदिरातल्या दानचोरीचा. खरं जे हिंदू समाजाच्या अभिमानाचं प्रतीक असलेलं राम मंदिर आहे, त्याबद्दल सभागृहात या आणि चर्चा करा विरोधी पक्षांनी. अगदी ते हिंदू देखील या प्रकारच्या गैरव्यवहारांनी दुखावले आहेत. पण आपण आता मृणालिनी मॅडमनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये मला आपल्या सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायला आवडेल की पहिल्या दिवसापासनं विरोधी पक्षानं आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी, आपण भाषणं पाहिलं तर लक्षात येईल, ही मागणी केलेली आहे आणि त्यांचे त्या सगळीकडे आपल्या चॅनलवरती सुद्धा दाखवलं आहे की अमित शहा यहाँ पे आए, इथं अमित शहांनी यावं, नरेंद्र मोदींनी यावं आणि डिबेट करावी, हे स्पष्टरित्या सांगतायत. आणि ती मुद्द्यांवरती झाली पाहिजे, देशातल्या प्रश्नांवरती झाली पाहिजे, देशात जे काही स्वैराचार झालाय. आणि आता मृणालिनी मॅडमनी फार महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला, त्या मुद्द्याची सुद्धा मागणी केली. ती राम मंदिरातली जी चोरी झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी यांनी केलेली आहे, भाजपच्या लोकांनी केलेली आहे, त्या राम मंदिरातल्या चंदा चोरीवरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे. नीटच्या हिंसाचारावरती चर्चा झाली पाहिजे.
या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करा असं म्हणणारा विरोधी पक्ष आहे आणि चर्चेपासून पळ काढणारा सत्ताधारी पक्ष आहे. आणि मॅडमनी जसं सांगितलं, अधिवेशन चालवणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे आणि देशातल्या अनाठाईला, अत्याचाराला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्याचं उत्तर देशातील नागरिकांना देणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. खरंय. सत्ताधारी पक्षाचं काम आहे. आता ह्यापासून पळ काढतात, मला समारोप करू द्या, ह्यापासून पळ काढण्याचं काम कोण करतंय? अख्खा देश पाहतोय. आता उरला प्रश्न की मॅडम जे म्हणाल्या की विरोधी पक्षाच्या मनात काय, आमच्या मनात काहीच नाही. देशाच्या मनात जे आहे आणि त्यांच्या मनातल्या ज्या अडचणी आहेत, ज्या समोर दिसत आहेत, त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम लोकशाहीमध्ये त्या लोकांनी आम्हाला सभागृहात पाठवलंय. म्हणून विरोधी पक्ष त्या ठिकाणावरती आपल्या कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून करतो. विनायक आंबेकरांचं मी प्रतिक्रिया घेते, मग मृणाल मॅमकडे येईन. विनायक आंबेकर, बेसिकली आपल्या हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे हे समजून किरणजी रिजिजूंनी सगळ्या म्हणजे ते यांच्या केबिन मध्ये गेले, मान्य काँग्रेसचे अध्यक्ष खरगेजी त्यांच्याशी बोलले, त्यांच्याबरोबर भेटले, सगळ्या पक्षांची मीटिंग 2-3 वेळेला घेतली आणि सगळा प्रयत्न जो आहे की तुम्ही फक्त संसदेचं कामकाज चालू द्या. आता मुद्दा कुठे येतो? यांना विषय पत्रिकेनुसार कामकाज चालवायचं नाहीये. मान्य अध्यक्षांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मोशन द्या, त्या नियमानुसार द्या. कामकाज चालणे म्हणजे असं माहिती झालंय की बहुमताच्या, पाशवी बहुमताच्या जोरावरती स्वतःला पाहिजे असलेले अदानी अंबानीच्या सोयीचे कायदे पास करून घेणे हे कामकाज आहे असं तुम्हाला वाटतंय? ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. एक तर लोकशाही व्यवस्था भाजपच्या लोकांना कळत नाही नीट, लोकशाही तुम्हाला नीट माहिती नाही. संसदीय लोकशाहीमध्ये पाशवी बहुमताच्या बळावरती वाटेल तो कायदा शांतपणे पारित करून घेणे याला काम म्हणत नाहीत लोकशाहीचं. लोकशाहीमध्ये आणि संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याची बुद्धिमत्ता, हिंमत आणि तयारी आणि उत्तरदायित्व हे सत्ताधारी पक्षाचं असलं पाहिजे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय? आंबेकरजी, आमचा साधा प्रश्न आहे, माध्यम म्हणून आमचा साधा प्रश्न आहे. 2 आठवडे 20 तारखेला अधिवेशन सुरू झालंय, त्यानंतर गणित जर माझं चुकत नसेल तर 2 आठवडे झालेत. 2 आठवड्यामध्ये गृहमंत्र्यांनी प्रत्येक आठवड्यात किमान एकदा जर ते फ्लोअरवरती दिसले असते तर विरोधकांना आजच्या आर्ग्युमेंटची संधीच मिळाली नसती ना. विरोधी पक्षांना आर्ग्युमेंटची संधी कुठलीही चालते, त्यामुळे त्याच्यावरती मी बोलू इच्छित नाही, त्यांचा तो अधिकार आहे. माझं म्हणणं असं आहे की जर चर्चा होणार, गृहमंत्री एकदाही 15 दिवसात न दिसणं हे याची तुम्ही वकिली कशी करू शकता? देशाचे गृहमंत्री आहेत, ते महत्वाचं पद आहे, ते संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री दिसत नाहीत. कसं तुम्ही करताय? सभागृहामध्ये बाहेर येऊन फोटो सेशन अमित शहाला करता येते. बाहेर पायऱ्यावरती उभा राहून फोटो सेशन करायला अमित शहांना वेळ आहे आणि ज्या लोकांवरती अत्याचार झालेला आहे तिथे हिंमत नाहीये का? हिंमत नाही का अमित शहांची सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याची? तुम्ही चर्चा करायला तयार नाही, त्यामुळे चर्चा करायला तुम्हाला चर्चा करता येते का? तुम्ही लोकसभेत काय चाललंय बघता का किरणजी सध्याला? थोडं लोकसभा संसद टीव्ही बघत जा जरा. आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सगळे नियम तोडायचे, बाहेर जायचं. एक तर तुम्हाला नियमांची माहिती नाहीये आणि अज्ञानीपणे बोलू नका. पायऱ्यांवरती आंदोलन करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार असतो आणि ते कर्तव्य देखील असतं. मला आंबेकरजी एक सांगा, तुम्ही उदाहरण दिलं मागच्या वेळेच्या पंतप्रधानांच्या भाषणाचं, ज्या वेळेला विरोधी पक्षाने सभात्याग केलेला होता. विरोधी पक्षाकडे दोषारोप रोखला गेला ना की विरोधी पक्षाला ऐकून घ्यायचं नव्हतं. पंतप्रधानांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला होता. अमित शहानी यावेळेला तसं केलं असतं. विरोधी पक्षाला जर सभात्याग करायचाच असता तर त्यांनी केला असता. विरोधी पक्षाला जर प्रश्न विचारायचे असतील तर ते आधी स्पष्टीकरण तर ऐकून घेतील सरकारचं. चर्चा तर होऊ दे, तिथे प्रश्न तर विचारले जातील. मोनोलॉग, डायलॉग जो काय व्हायचा तो होऊ तर दे, सुरुवात तर होऊ दे कुठेतरी. 15 दिवस झाले, कुठेही आज सुरुवात तर नाहीये चर्चेला. आपली माननीय अमित शहाच्या वतीने दोघांनीही उत्तर दिलेलं आहे की अमित शहा हे चर्चेला तयार आहे, त्यामुळे लगेच तुम्ही चर्चेला बसा. अमित शहा चर्चा करायला तयार आहे. मला महत्वाचा विषय बोलायचा आहे. अधिवेशनावरती एका मिनिटाला कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च केल्या जात आहेत आणि 2 आठवडे होऊ नये, अमित शहांना त्या ठिकाणावरती यायला वेळ मिळत नसेल तर हे जबाबदारी झटकण्याचं आणि जो अत्याचार त्यांनी केलाय, जो बेछूट पद्धतीनं पॅलेट गनचा असेल किंवा राम मंदिराची चोरी असेल, ह्या सगळ्यांमध्ये
ते कसे दोषी आहेत हेच त्यांच्या पळवाटेमधनं दिसून येते. आणि एक लक्षात घ्या, यामध्ये नम्रताजी यांना संसदीय लोकशाहीमध्ये काय वाटतंय की यांना पाशवी बहुमताच्या जोरावरती वाटेल तो कायदा पारित करणे म्हणजे संसदेचं कामकाज आहे, असा एक भाजपचा गेल्या 10-12 वर्षात समज झालेला आहे. चर्चेची मागणी आम्ही केली आणि हे म्हणतात आम्ही चर्चा करत नाहीत. तुम्ही बसा समोर, नरेंद्र मोदींनी बसावं, अमित शहानी बसावं, डिबेट. काँग्रेस म्हणतं म्हणून अमित शहा दोषी आहेत. होऊन जाऊ द्या चर्चा. पहिली गोष्ट, अमित शहाना कुणीही दोषी म्हटलेलं नाहीये, पण ती केस ज्या वेळेला क्रिमिनल ऑफेन्सच्या खाली येते ती गृहमंत्री त्यामध्ये कुठेतरी त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मृणाल मॅमकडे येते मी. मृणाल मॅम याच्यात बोलतायत. मृणाल मॅम, म्हणणं आहे ते स्वतः म्हणतात की या चर्चा करा, त्यामुळे उद्यापासून चर्चा सुरू करा. अमित शहा पूर्ण चर्चेमध्ये सहभागी होतील. ठीक आहे. मृणाल मॅम बोला. नम्रता, मला थोडं विस्ताराने बोलायचं आहे. हो. आता कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या आपण बरोबरीने कुठेतरी आव्हान देऊ शकतोय हे समजल्यामुळे विरोधकांनी काही मुद्दे अहंकाराचे केले आहेत की अमित शहांनी येऊन बसलंच पाहिजे. अमित शहांना पण सत्ताधारी पक्ष म्हणून मी तेव्हाच चर्चेला येईन जेव्हा चर्चा सुरू होईल, जेव्हा तुम्ही मुद्द्यांवर बोलाल, असं म्हणायचा मार्ग त्यांनी पत्करलेला दिसतोय. अमित शहा आले नाहीत हा मुद्दा आता पूर्णतः रजिस्टर झालाय असं मान्य करून पुढच्या इतिहासात जेव्हा या संसदेची कार्यवाही पाहिली जाईल तेव्हा रस्त्यावर आंदोलनं झाली, संसदेच्या सभागृहात ऑप्टिक्स झाली, पण सदनात ज्याला आपण रेकॉर्डवर म्हणतो ते रेकॉर्डवर आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी बोलण्याची गरज आहे. आज आपण म्हणतो की अमित शहा आले नाहीत, अमित शहांनी उत्तर दिलं नाही तर इतिहासात त्याची नोंद होईल. पण आता विरोधक सातत्याने चर्चा रोध आणायचा प्रयत्न तर करत नाही आहेत ना. एक मिनिट बालाजी, 1 मिनिट. सातत्याने चर्चारोध करतायत का असा प्रश्न जर उपस्थित झाला तर त्याचं उत्तर आपल्याकडे नकारार्थी असू नये याचं भान विरोधी पक्षांनी ठेवायची आता गरज आहे. एखाद्या पक्षाच्या बाजूनी बोललं की त्याचं वर्तन योग्य म्हणायचं आणि अन्यथा तो आमचा नाही म्हणायचं, हे अदरिंग आता सोडून द्यायला पाहिजे. खरं तर या सर्व मुद्द्यांवर आणि पुन्हा एक मुद्दा की जिथे जिथे विद्यार्थी आंदोलनं करतात तिथे तिथे पोलीस अत्यंत नृशंसरित्या त्यांना उत्तरं देतात. विद्यार्थी परिषदेची काही मुलं गेल्या काही वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात त्यांचे डोळे कसे फुटले, ते कायमचे जायबंदी कसे झाले हे सांगतात. आता काँग्रेस तसं वागलं म्हणून भाजपनी तसं वागावं का हा मुद्दा ऐका जरा. हा मुद्दा खरोखर विचारात घ्यावा की नाही आणि तुम्ही काहीतरी केलं म्हणून आम्ही तसंच करू या चर्चेत जाऊ नये. देशासमोरचे प्रश्न सोडवायला संसद आहे. अमित शहा तिथे येत नाहीत याची पुरेशी नोंद झाल्यानंतर तिथे विरोधी पक्ष मुद्दा काय म्हणतायत हे बघायला एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून मला अत्यंत उत्सुकता आहे. दुसरं एक लक्षात घेऊ, मी आता अमित शहांना या क्षणी एक बेनिफिट ऑफ डाऊट देते. सदनाच्या समाप्तीच्या दिवशी अमित शहा घाबरट ठरले, अमित शहा संसदेत आलेच नाही असं चित्र ते निर्माण होऊ देतील का याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर खरंच ते सीमांकनाचं विधेयक आणणारच असतील, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार त्यांना जाऊन भेटले आहेत, द्रमुकामध्ये काही घडामोडी आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम पुढे जाण्याआधी संसदेच्या सभागृहात प्रियंका गांधी ज्या अत्यंत उत्तम बोलतात, आजकाल राहुल गांधी यांना सूर गवसलाय, अशा वेळेला संसदेत अमित शहा नाहीत, अमित शहा नाहीत असं प्रत्येक वाक्यागणित म्हणत का होईना विरोधी पक्षांनी आपली बाजू मांडायला पाहिजे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. अमित शहा तिथे येऊन बसले नाहीत तर अमित शहा नाहीत हे जगाला कळेल. पण विरोधकांनी कामकाजात रोध आणायचा आता सातत्याने प्रयत्न करण्याऐवजी जनतेच्या आकांक्षांशी जे काय ते नातं सांगतायत, जे काय विरोधी पक्षांना आपण पूर्णतः गुण देतोय या अधिवेशनाचे, ते त्यांनी आता येऊन बोलावं. चर्चा हाच लोकशाहीचा मार्ग असतो. अभिजित टिपकेंशी बोलायला 2 केंद्रीय मंत्र्यांना जावं लागलं कालच्या तरुणांशी बोलायला. तसंच राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांनी आता बोलावं आणि अमित शहांना येऊन उत्तर देणं भाग पडेल अशी परिस्थिती आपोआप निर्माण होईल याच्यावर विश्वास ठेवावा. अगदी चर्चा हाच मार्ग आहे, संवाद हाच मार्ग आहे.
कुठेही रकस जर निर्माण झाला तर त्याच्यामधनं काहीच निर्माण होत नाही. जशी आपण या पॅनलवरती चर्चा करतो, इथे जर रकस निर्माण झाला तर आपले मुद्दे आपल्याला मांडता येत नाही. पण जर इथे आपण संवाद ठेवला तर खरोखरच त्यावरती कन्क्लुझिव्ह काहीतरी आपल्याला शोधता येतं. संसदेतही मला वाटतं तशीच काहीतरी स्टोरी आहे. अर्थात बघूया, अमित शहा येतील असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ते कधी येतात, काय स्टोरी घेऊन येतात, काय मुद्दे घेऊन येतात, खरंच उत्तरं घेऊन येतात का, डायलॉगसाठी येतात का, की नेहमीप्रमाणे त्यांचा पुन्हा एकदा मोनोलॉग असेल, त्यांच्या प्रश्नांवरती किंवा त्यांच्या उत्तरांवरती प्रतिप्रश्न करता येतील का, हे सगळं पाहावं लागणार आहे. तुर्तास चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.